काही दिवसातच 10-20% एखाद्या गोष्टीची किंमत वाढत असेल तर ही बाब शेअर मार्केटमधली असेल असाच पहिला विचार आपल्या डोक्यात येतो। पण आपला दिवस ज्यानं सुरू होतो तीच गोष्ट या वेगानं वाढली तर साखरेसोबत गेल्या काही दिवसांपासून हे होतंय। 40 रुपयांवरची साखर जवळपास आता 70 रुपये किलो झाली आहे। या धक्क्यातून सामान्य माणूस सावरत असताना शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदेंनी साखरेला एक पर्याय दिलाय। साखर परवडत नसेल तर शुगर फ्रीचा पर्याय त्यांनी सांगितला। कायंदेंनी हे वक्तव्य केल्यानंतर विरोधक मात्र त्यांच्यावर तुटून पडले आहेत। पाहूयात। साखर परवडत नाही मग शुगर फ्री खा। साखरेच्या ऐवजी खजूर मिठाई खा। शिवसेना आमदार मनीषा कायंदेंचा सल्ला। साखर आनंदाच्या प्रसंगी, धार्मिक कार्यक्रमात, समारंभात, सणासुदीला पदार्थांचा गोडवा वाढवणारी गोष्ट। पण गेल्या काही दिवसात साखरेचे दर इतक्या वेगानं, इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की साखर खाताना सुद्धा महागाईचा कडवटपणा जाणवेल। साखर रोजच्या वापरातली टाळता न येणारी गोष्ट आहे। त्यामुळे या भाववाढीनं सर्वसामान्य त्रस्त आहेत। त्यात सत्ताधाऱ्यांकडून जनतेला काहीतरी दिलासा देणं अपेक्षित असताना शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मात्र सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळावं असा एक सल्ला दिलाय। मिठाईसाठी शुगर फ्रीचा पर्याय त्यांनी सुचवलाय। आपल्याला माहिती आहे शुगर फ्री मिठाई पण बनतात ना। लोक आजकाल काय प्रिफर करतात? शुगर फ्री। त्यामुळे भावाची तब्येतीची काळजी घ्यायची असेल तर महिला शुगर फ्री वापरेल। खजूरयुक्त पण मिठाई बनते। ग्रामीण भागातील महिला घरी सुद्धा गोडधोड पदार्थ तयार करतात। भाऊ जेवायला आला, श्रीखंड करतील किंवा काही पण। बघा, महिलांकडे अनेक तोटगे आहेत। भाव वाढलेत, कबूल आहे, परंतु आता ह्या ज्या शेतीच्या रिलेटेड ज्या आहेत कधी भाव वाढावे लागतात, काही समस्या असतात। एकीकडे साखर दरवाढीनं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलेली असताना कायंदे मात्र खजूर मिठाई आणि शुगर फ्रीचा सल्ला देत आहेत। त्यामुळे कायंदेंचं हे वक्तव्य म्हणजे वैचारिक दिवाळखोरीचं उदाहरण असल्याची टीका ठाकरेंच्या सेनेचे नेते अखिल चित्रेंनी केली। तर 50 खोके घेतलेल्यांनी साखरेच्या पर्यायाबद्दल बोलू नये असं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सलगर यांनी म्हटलंय। बुद्धीची दिवाळखोरी म्हणतात ना, त्याचंही प्रदर्शन सुरू आहे आता। म्हणजे समजा उद्या पेट्रोल महाग झालं तरी बोलतील जॉगिंग करून ऑफिसला जा, सायकल महाग झाले तर ते जॉगिंग, चालत असे पर्याय सुचतील। ह्याला काय अर्थ आहे का? तुम्ही एका राजकीय पक्षाचे काय नेतृत्व करत आहात, महिलांचं नेतृत्व करत आहात, आमदार आहात। तुम्ही अशा प्रकारचे वायफळ विधानं फक्त आपल्या चुकीला झाकण्यासाठी करू नये। साखर का महाग झाली? साखर कशाने बनते? शुगर केन का अवेलेबल नाही आहेत? कोणाच्या कंपनीकडे चालले आहेत? इथेनॉल कोण करायला सांगतंय? तर काय हे सगळी उत्तरं द्यावी लागतील ना। म्हणून नको ते काहीतरी वेगळंच काहीतरी भलतं बोलायचं। मला असं वाटतं की शिवसेनेच्या म्हणजे शिंदे सेनेच्या ज्या नेत्या आहेत मनीषा कायंदे, त्यांनी जो विषय मांडलाय साखर मागली म्हणून काय झालं, महिला त्याच्यावरती तोडगा काढ, शुगर फ्री खातील, मिठाई शुगरलेस खातील। तर मला असं वाटतं मुंबईमध्ये बसून महाराष्ट्राची जाणभान त्यांना नाहीये। साखरे किती कडू झाली की ग्रामीण भागातल्याच नाही तर शहरी महिलांनाही त्याचा चटका बसतो। त्यामुळे 50 खोके घेऊन जे सरकार अस्तित्वात आले त्यांनी महाराष्ट्राला सांगू नये की साखरेला पर्याय काय आहे। उलट आपल्या सरकारचे हे अपयश आहे। महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे अपयश आहे जे वारंवार रिपीट करून महाराष्ट्र आणि देशाला खड्ड्यात घालण्याचं यांचं धोरण आहे। एकीकडे विरोधी पक्षातल्या नेत्यांनी कायंदेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला असताना महिलांनी सुद्धा त्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। हे त्यांच्या राज्यात होत आहे ना, म्हणून ते असं बोलतायत की शुगर फ्री, साखर महाग झाली तर शुगर फ्री राहा। दुसरं बोलूच शकत नाहीत ना त्या काय। ही सगळी महागाई वगैरे हे सगळं त्यांच्या काळात सुरू आहे ना। आता लोकांना हैराण करून सोडलंय सगळ्या पद्धतीने। तिच्याकडे शिंदे सरकारचा पैसा आहे ना 2 नंबरचा, म्हणून खजूर खाईल, बदाम खाईल, सगळं खाईल ती। आमच्याकडे कष्टाचा आहे, शेतकऱ्याचा पैसा आहे। आम्ही खजूर बदाम खाऊ शकत नाही। तिला म्हणावं गोदाम मध्ये डांबून ठेवलेल्या साखरेच्या गोणी बाहेर काढायला सांग शिंदेला। एकतर साखर दरवाढीच्या भडक्यानं सर्वसामान्य होरपळले आहेत, त्यात शुगर फ्री आणि खजूर मिठाईचा सल्ला म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। तुम्ही सत्तेत आहात, सत्ताधारी आमदार आहात, मग तुमच्याकडे जनता अपेक्षेने बघते। मग अशा वेळी लोकांना आश्वस्त करणं अपेक्षित असताना असे सल्ले दिले तर मग टीका तर होणारच। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।